नमस्कार, मी सीमाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण बनवत आहोत थोडीशी वेगळी वाटणारी मेथीची भाजी। पटकन तयार होते, बघता क्षणीच खावीशी वाटणारी आणि जास्त प्रमाणात साहित्यही लागत नाहीये। चला तर मग आता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी मेथीची भाजी अगदी धुवून स्वच्छ कोरडी करून घेतलेली आहे। जास्त करून मी फक्त पुढील देठच घेतलेली आहे। सुरुवातीला आता आपण इथे थोडासा एक मसाला बनवून घ्यायचा आहे। मसाला म्हणजे त्या प्रकारचा मसाला नाही आहे। इथे मी 1/4 कप भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत। त्याचबरोबर आता आपण यामध्ये 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। इथे मी 5 ते 6 हिरव्या मिरच्या घेतलेत। इथे मी माझ्या अंदाजानुसार घेतलेत, मला इतकेच तिखट हवे आहे। तुम्हाला अजून हवे असेल तर तुम्ही हिरव्या मिरचीचा वापर वाढवू शकता। इथे मी पल्स मोडवर फक्त थोडेसे रफ असे फिरवून घेतलेले आहे, तुम्ही पाहू शकताय। आता आपण या भाजीला फोडणी देण्यासाठी इथे मी गॅसवर एक पॅन ठेवलेला आहे। पॅनमध्ये 1 टेबलस्पून तेल घालून घेतलेले आहे। तेल गरम झाल्यानंतर आपण यामध्ये 1 टीस्पून जिरे घालून घेतलेले आहेत। जिरे चांगले तडतडल्यानंतर यामध्ये मी मध्यम आकाराचा एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे। हा कांदा आपण थोडासा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। कांदा भाजतो आहे तोपर्यंत आपण मेथीची भाजी थोडी बारीक चिरून घेऊया। बऱ्याच जणांचा असा समज असतो की मेथीची भाजी कापल्यानंतर कडवट लागते, असं काही नाहीये। उलट कापून घेतल्याने भाजी एकजीव तयार होते, त्याच्यामध्ये कूट जरी टाकले तरी मिक्स होते। तुम्ही पाहू शकताय कांदा आपला थोडासा लालसर झालेला आहे। आता आपण यामध्ये जे वाटण करून घेतलेले आहे म्हणजेच मिरची, लसूण आणि शेंगदाणा याचे वाटण आपण या फोडणीमध्ये घालून घेऊया। कांदा थोडासा मी थोडाच ब्राऊन करून घेतलेला आहे मुद्दाम होऊन, कारण आपल्याला मेथीची भाजी बनवत असताना याच्यामध्ये पाण्याचा वापर करायचा नाही आहे आणि मेथीची भाजी वाफेवरच शिजवून घ्यायची असल्यामुळे इथे मी कांदा असा ठेवल्याने कांद्यामधील पाण्यामुळे भाजी पटकन शिजली जाते। या तेलामध्ये हे वाटण अगदी छान परतवून घ्यायचं आहे। लागल्यासारखं होईल पॅनला तरीसुद्धा अगदी एकसारखे हलवत आपण हे वाटण चांगले परतून घ्यायचं आहे, कारण याच्यामध्ये हिरवी मिरची आणि लसूण कच्चेच आहेत आणि ते तेलामध्ये छान परतले गेले पाहिजे, म्हणजेच ते छान फोडणीमध्ये शिजले गेले पाहिजे। अशा पद्धतीने आपण हे परतवून घ्यायचं आहे। तुम्ही पाहत असाल थोडं थोडं पॅनला चिटकत आहे, तरीसुद्धा आपण थोडं एकसारखे हलवत आपण हा मसाला भाजून घ्यायचा आहे। तुम्ही पाहिले असेलच मी यामध्ये अर्धा टीस्पून हळद देखील वापरलेली आहे, तीसुद्धा या मसाल्यामध्येच भाजून घेतलेली आहे। मसाला छान भाजून झाल्यानंतर आपण जी बारीक चिरलेली मेथी आहे ती यामध्ये घालून मिक्स करून घेऊया। आपण इथे पाण्याचा वापर करणार नाही, मध्यम आचेवर ही भाजी अशीच आपण शिजवून घ्यायची आहे। थोडा वेळ आपण असेच हलवून घेऊया। अजून मी इथे मीठ वापरलेले नाही आहे, सर्वात शेवटी मी इथे मीठ घालणार आहे। आता आपण असेच परतवून घेऊन थोडा वेळ झाकण ठेवून ही भाजी शिजवून घेऊया। तुम्ही पाहतच असाल भाजीला थोडासा ओलसरपणा येत आलेला आहे। आता याच ओलसरपणामध्येच आपण झाकण ठेवून ही भाजी शिजवून घेऊया। भाजी शिजते आहे तोपर्यंत महत्त्वाचे म्हणजे माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। त्याचबरोबर बाजूला जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करायला विसरू नका। इथे आपण आता चवीनुसार मीठ घालून घेतलेले आहे। मस्त भाजी परतली गेलेली आहे। ही भाजी पटकन तयार होते, त्यामुळे अगदी कमी वेळात सुद्धा मेथीची भाजी तुम्ही करू शकता। पहा, 5 ते 10 मिनिटच आपल्याला असे झाकण ठेवून शिजवून घ्यायचे आहे।
पहा, जवळपास आपली भाजी आता तयार झालेली आहे. अजून 2 ते 3 मिनिट आपण असंच झाकण ठेवून शिजवून घेऊया. ही भाजी पटकन तयार होत असल्यामुळे अगदी टिफिनलासुद्धा तुम्ही देऊ शकता. त्याचबरोबर अशा पद्धतीने तुम्ही ही रेसिपी करून पहा आणि कशी झाली ते मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका. त्याचबरोबर माझी आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बाजूला जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करायला विसरू नका. आपण पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्त खा, मस्त रहा, नेहमीच आनंदी रहा. तुम्ही माझी रेसिपी मनापासून पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. धन्यवाद. एक छोटीशी टीप आहे की पालेभाजी बनवत असताना सुरुवातीला कापून घेऊ नका, धुतल्यानंतरच ती कापा. जर तुम्ही सुरुवातीला कापून जर धुतली तर त्यातील जे सर्व सत्व आहेत ती पाण्याबरोबर निघून जातात.